मुंबईच्या वांद्र्यामधल्या गरीबनगर परिसरामध्ये तिसऱ्या दिवशी अतिक्रमणावर कारवाई सुरूच आहे। तर वांद्र्यातल्या अतिक्रमणाच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काल या कारवाई दरम्यान काही समाजकंटकांनी दगडफेक केलेली होती। या पार्श्वभूमीवर आज नेमकी काय स्थिती आहे? नक्कीच माधवी, जसं की तू म्हणालीस की आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की सध्या रेल्वेची लोक आहेत ते इथे आलेली आहेत आणि JCBच्या सहाय्याने हे ज्या झोपड्या आहेत त्यांचा जो मलबा आहे तो हटवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। जवळपास 85% काम हे पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित 2 दिवसात जे उर्वरित काम आहे ते पूर्ण केलं जाणार आहे। काल या कारवाई दरम्यान मोठा गोंधळ इथे उडालेला होता। काही समाजकंटक हे चांगलेच आक्रमक झालेले होते आणि त्यांनी अक्षरशः पोलिसांवर दगडफेक केली होती, ज्यामध्ये 7 पोलीस हे जखमी देखील झालेले होते। काल सांगितलं जातं की काल इथे एक मशीद आणि एक मदरसा होता आणि त्यावरती जेव्हा हातोडा चालला तेव्हा काही मुस्लिम बांधवांच्या भावना या दुखावल्या गेल्या आणि त्यांनी त्यानंतर पोलिसांवरती थेट दगडफेक सुरू केली, ज्यामध्ये जवळपास 7 पोलीस हे जखमी देखील झालेले होते आणि त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त इथे वाढवण्यात आलेला होता। आज देखील आपण बघितलं तर इथे सध्या दंगल नियंत्रण पथक इथे आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे ठेवण्यात आलेला आहे। रेल्वे पोलिसांची देखील मदत घेतली जाते। कालची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, पुन्हा एकदा कोणताही जमाव आक्रमक होऊ नये, कोणाला जमू देऊ नये, अशा प्रकारचे उपाययोजना सध्या इथून पोलिसांकडून केल्या जातात। आपण सध्या बघतोय की कारवाईला सुरुवात झालेली आहे। JCBच्या मदतीने जो मलबा आहे तो हटवण्याचं काम सध्या इथे केलं जातंय आणि त्यानंतर जसा हा मलबा हटवला जाईल त्यानंतर ज्या उर्वरित झोपड्या आहेत त्या देखील इथे हटवल्या जातील। आपण बघतोय की जवळपास गेल्या 2 दिवसांपासून ही कारवाई इथे सुरू आहे। 500 ज्या अनधिकृत झोपड्या आहेत त्या आतापर्यंत हटवण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 200 ते 300 झोपड्या आहेत त्या देखील पुढच्या 2 दिवसात हटवल्या जाणार आहेत। मात्र कालची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवू नये, पुन्हा एकदा जमाव आक्रमक होऊ नये, पोलिसांवरती काल जशी झाली तशी दगडफेक होऊ नये यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्याचं देखील आपल्याला दिसून येतंय। माधवी, नक्कीच पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत आणि कडक असा पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज दिवसभर नेमकी कशी कारवाई होते याकडे लक्ष असेल। सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।